नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, ही न्यूज आज आलेली आहे। सकाळ न्यूजपेपरला सर्व डाऊनचा नीटमध्ये अडथळा येत आहे आणि अगदी ही सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती होते की 8 तारखेला फेब्रुवारी चालू होते आणि आज 8 मार्चला लास्ट डेट आहे। पण विद्यार्थ्यांना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अडचण येत आहे की अगदी गेली 2 दिवसापूर्वी अगदी सर्व्हर डाऊन असल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तिथे फॉर्म भरता वेळेस खूप मोठा अडथळा आलेला आहे। त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू शकलेले नाहीत। कारणही तसंच आहे, कारण सध्या 12वी बोर्डाची एक्झाम पण चालू आहेत आणि त्याचबरोबर अगदी हे सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना अगदी फॉर्म भरण्यासाठी अडथळा येत आहे। त्या संदर्भात ही पूर्णपणे नोटीस आलेली आहे, तेही सुद्धा तुम्हाला सांगते। आणि त्याचबरोबर अगदी महाराष्ट्र राज्यामध्ये आपले विद्यार्थी जी एक्झाम देणार आहेत तर त्यांचे किती सेंटर आहे तेही ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे की राज्यात 35 शहरांमध्ये अगदी परीक्षा केंद्र असणार आहे, असं हे पूर्णपणे त्या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे। तर आपण न्यूज पूर्णपणे पाहूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की NTA मार्फत घेतली जाणारी जी आपली नीट 2026ची जी परीक्षेची अर्ज प्रक्रिया भरण्याची सुरुवात झालेली होती, त्याची तारीख ही 8 मार्च म्हणजे आज ही लास्ट तारीख आहे। आणि त्याचबरोबर असं त्यांनी सांगितलेलं आहे की 5 आणि 6 मार्चला या 2 दिवसात NTAचा सर्व्हर डाऊन सतत डाऊन असल्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणीचा सामना करावा लागलेला आहे, असं सांगण्यात आलेलं आहे। आणि शिवाय या कालावधीत 12वी बोर्ड परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थी परीक्षा आणि नीट अर्ज प्रक्रियामध्ये समतोल साधताना अडचणीत सापडले आहेत, असंही तिथे मुद्दे मांडण्यात आलेली आहेत। आणि त्याचबरोबर नीट 2026ची आपली जी परीक्षा आहे सगळ्यांना माहितीच आहे की 3 मेला आपली होणार आहे, तेही तिथं मेन्शन केलेलं आहे। त्याच्यामध्ये तरी असं सांगण्यात आलेलं आहे की 12 मार्चपर्यंत अगदी दुरुस्ती 10 आणि 12 तारखेला तुम्हाला जर तुमचं काही चूक झाली असेल तर ते तुम्हाला तिथं दुरुस्त करण्याची फॅसिलिटी पण अवेलेबल करण्यात आलेली आहे, असंही त्या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर ह्यावर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे की फिजिओथेरपीसाठी नीट एक्झाम आवश्यक आहे का नाही, पण ह्या न्यूजमध्ये त्यांनी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की यावर्षी फिजिओथेरपी कोर्सेससाठी नीट परीक्षा द्यावी लागणार आहे, असं सांगण्यात आलेलं आहे। शिवाय अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा लाईव्ह फोटो देखील अगदी घेतला जाणार आहे, असंही त्यांनी पूर्ण त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे। आणि 2019 पासून आपली जी नीट वैद्यकीय परीक्षा अभ्यासक्रमासाठी NTA द्वारे ही परीक्षा घेतली जात होती, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये विषयांमध्ये 720 पैकी गुणांसाठी ही परीक्षा 3 तासाची असते, असं त्यांनी अगदी ते मेन्शन केलेलं आहे। फक्त तुम्हाला न्यूज मी सांगण्यासाठी इथं आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती जे आहे ते तुम्हाला मी सांगत आहे। आणि अगदी ही परीक्षा आपली इंग्रजी भाषेमधून होत असते, त्याचबरोबर 12 वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत तर त्या पूर्ण 12 भाषेमध्ये सुद्धा पूर्ण देशभरात ही एक्झाम त्या लँग्वेजमध्ये पण घेतली जात असते। आणि सध्या 552 शहरांमध्ये म्हणजे आपल्या ऑल ओव्हर इंडियामधून 552 शहरांमध्ये ही एक्झाम घेतली जात आहे या आत्तापर्यंत। आणि ह्यावर्षी पण अगदी 552 शहरामध्येच एक्झाम घेणार आहेत आणि परदेशातील सुद्धा 14 शहरांमध्ये ही एक्झाम होणार आहे, असं सांगितलेलं आहे। यापैकी महाराष्ट्रात 35 शहरांमध्ये परीक्षा केंद्र असतील, असंही त्यांनी तिथं नमूद केलेलं आहे। तर प्रत्येकाने म्हणजे जे काही आपले हे वेगवेगळे जे काउन्सिलर आहेत त्यांनी सुद्धा तिथे अगदी न्यूजमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ऋषिकेश ह्यांनी अगदी हे तुम्ही ते पाहू शकता। त्यांनी सुद्धा इथं एक न्यूज त्यांनी सांगितलेली आहे की NTAने डिजिटल पायाभूत सुविधा सक्षम करण्याची गरज आहे, असंही त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात सर्व्हर डाऊन झाल्यास विद्यार्थ्यांवर ताण येतो। बोर्डाची परीक्षा सुरू असताना अशा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी सर्व क्षमता वाढवणे असंही त्यांनी तिथे मेन्शन केलेलं आहे। तांत्रिक व्यवस्था अधिक मजबूत करणे आवश्यक आहे, असंही या ऋषिकेशने इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि मुदत वाढ मिळण्याची गरज आहे अशी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचंही म्हणणं आहे, त्या संदर्भात सुद्धा अगदी त्यांनी तिथे न्यूजमध्ये नमूद केलेलं आहे। तर लास्ट इयरला देशभरातून जवळजवळ 22,09,318 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 12,36,531 विद्यार्थी पात्र ठरले होते। हे लास्ट इयरचं त्यांनी तिथे पूर्ण हे सांगण्यात आलेलं आहे अगदी। आणि या संदर्भामध्ये तुम्ही सुद्धा अगदी न्यूजमध्ये पण तुम्ही पाहिलं असाल की अगदी प्रतिष्ठा पैसा वाढ असलेली मागणीसुद्धा पाहता यावर्षी विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे, असंही तिथे नमूद करण्यात आलेलं आहे। सध्या 12वीच्या बोर्डाची परीक्षा सुरू असून विद्यार्थी परीक्षेमध्ये गुंतले आहेत। अशातच फॉर्म भरण्याची अंतिम तारीख अगदी आज म्हणजे आज लास्ट तारीख आलेली आहे, त्यामुळे अशा वेळेस अगदी सर्व्हर सतत डाऊन होत राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, असंही त्यांनी तिथे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्वांचा विचार केला जावा, मुदतवाढ मिळावी अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गांमधून होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो,
अगदी ही सकाळच्या न्यूजपेपरला न्यूज आलेली आहे ते तुम्हाला अगदी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यांना माहितीच आहे की आपले 3 मेला एक्झाम आहे. त्याचबरोबर अगदी 8 मार्च म्हणजे आज हे संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काल 6 आणि 7 तारखेला 2 दिवसाला खूप अडचण आली सर्व्हर डाऊन असल्यामुळे. त्यामुळे खूप सारे विद्यार्थी पालकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आम्हाला डेट वाढून मिळावी. पण आपण येणाऱ्या काळामध्ये आपण पाहूया की डेट आपल्याला एक्सटेंड करून मिळेल का नाही. पण सध्या तर तशी कुठलीच नोटीस आलेली नाही. विद्यार्थी मित्रांनो, नोटीस आल्यानंतर मी नक्कीच या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जे काही विद्यार्थी नवीन असतील किंवा पालक असतील त्यांनी नक्कीच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या या काळामध्ये असे नवीन आणि युजफुल व्हिडिओ लवकर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि काही डाऊट्स असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आज 8 मार्च आहे. संध्याकाळी 9 वाजेपर्यंतच आपल्याला फॉर्म सबमिट करू शकणार आहेत. आणि त्याची फीची सुद्धा पेमेंटची सुद्धा जी फॅसिलिटी आहे ती संध्याकाळी 11:50 असणार आहे. तर सध्या जवळजवळ आपण पाहिला तर अगदी आजपर्यंतचा जर रेकॉर्ड तुम्ही पाहिला असेल तर जवळजवळ 21 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप करून झालेले आहेत. असं 2026 रजिस्ट्रेशन हे अगदी नॅशनल न्यूज चॅनलवरती सुद्धा सकाळी न्यूज प्रकाशित करण्यात आलेली आहे. तुम्ही अगदी पाहू शकता. आणि त्याचबरोबर करंट रजिस्ट्रेशन जे आहेत ते 21 लाख विद्यार्थ्यांचे झालेले आहेत. तर संध्याकाळपर्यंत आणखीन थोडेसे वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळजवळ जर त्यांनी रेशो काढलेला आहे तर 21,50,000 एवढे विद्यार्थी ह्यावर्षी एक्झाम आपल्या देऊ शकणार. त्यांनी एवढ्या विद्यार्थ्यांनी ते फॉर्म सबमिट केलेले असणार आहे. तर त्यांनी रेशो पूर्णपणे काढलेला आहे की लास्ट इयरचे 2 वर्षाचा आपण जर रेशो पाहिला तर 2024मध्ये 24 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप करून नीटची एक्झाम दिली होती. आणि 2025मध्ये जवळजवळ 22,80,000 विद्यार्थ्यांनी तिथे फॉर्म फिलअप करून एक्झाम दिलेली होती. आणि 2026चा रेशो हा आपल्याला कमी पाहायला मिळत आहे तुलनेमध्ये लास्ट इयरच्या. तर 2026मध्ये जवळजवळ 21,50,000 एवढा त्यांनी रेशो इथे काढलेला आहे. तर अगदी 2024मध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप करून एक्झाम दिली होती. त्या तुलनेमध्ये 2026मध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आपल्याला पाहायला मिळते. तर एका MBBSच्या सीटसाठी जवळजवळ 15 ते 16 विद्यार्थी असणार आहेत. तर पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्याला 1,30,000 एवढ्या आपल्या सीट्स उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये अगदी गव्हर्मेंट आहेत, प्रायव्हेट आहेत, डीम्ड आहेत. हे सगळे मिळून ऑल ओव्हर इंडियामध्ये 1,30,000 ह्या MBBSच्या सीट्स आहेत. आणि त्याचबरोबर ह्या वर्षी जर विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर 21,50,000पर्यंत विद्यार्थी नीट एक्झाम देऊ शकणार आहेत असा त्यांनी रेशो काढलेला आहे. तर एका सीटच्या मागे 16 विद्यार्थी असणार आहेत 2026मध्ये. ओके, तर हे NTAने अगदी आपल्याला डेट एक्सटेंड करतील का नाही ते आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणारच आहेत. अशी काही कुठली न्यूज आली तर तुम्हाला नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलवरती सांगणार आहे. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कनेक्टेड राहा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा. त्यांनाही लक्षात येईल की समजा जर येणाऱ्या काळामध्ये जर डेट एक्सटेंड झाली तुमचा नक्कीच फायदा होईल. 1 वर्ष जे आपल्याला जाणार आहे असं भीती वाटते पालकांना. खूप साऱ्या पालकांचे मला काल मेसेज आले की मॅडम सर्व डाऊन आहे तर फॉर्म आम्ही भरू शकत नाही, तर पुढे डेट एक्सटेंड होईल का. तर त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये न्यूज आली तर मी नक्कीच तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संख्या कमी का झाली त्याचंही अगदी मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर फॉर्म भरण्याची तारीख वाढू शकते का असाही खूप जणांचा प्रश्न आहे. तर नीट 2026ची जी फॉर्मची डेट वाढू शकते का, तर नक्कीच न्यूज आली तर तुम्हाला मी या माझ्या यूट्यूबमार्फत सांगणार आहे. ओके मित्रांनो, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.